खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची एसआयटी कडून 5.5 तास चौकशी. अशोक खरात सोबत केव्हापासून संपर्कात होता? शिवनिकाच्या बैठकांमधून कोणतं कामकाज व्हायचं? एसआयटीचा चाकणकरांवर प्रश्नांचा भडीमार. चौकशीला संपूर्ण सहकार्य केलं. आपल्या उत्तरानं एसआयटीचं समाधान झालं. चौकशीनंतर चाकणकरांची पहिली प्रतिक्रिया. अशोक खरातला राजकीय वर्तुळातले अनेक नेते भेटलेत. एकनाथ शिंदे, सुनील तटकरे यांच्यासह सर्वांची चौकशी करा. अंजली दमानिया यांची मागणी. खरातकडून माहिती घेऊन त्याचं एन्काउंटर करतील. खरात प्रकरणात 4 मंत्र्यांचा समावेश. नाना पटोलेंचा गंभीर आरोप. भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा पटोलेंचा प्रयत्न. संजय शिरसाटांची टीका. निदा खानवरून ओवैसी संजय शिरसाट यांच्यात खडाजंगी. निदा खानची निर्दोष सुटका होईल, ओवैसींचा दावा. तर ओवैसी न्यायाधीश झालेत का? संजय शिरसाटांचा खोचक सवाल. नसरापूर घटनेचा पुण्यात निषेध. बालगंधर्व रंगमंदिर परिसरातून मूक मोर्चाला सुरुवात. आरोपीला फाशी देण्याची मागणी. तामिळनाडूच्या राजकारणात विजय पर्वाला सुरुवात. थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. चेन्नईतल्या स्टेडियमवर चाहत्यांचा एकच जल्लोष. आसाममध्ये हेमंता बिस्वा शर्मा यांचं दुसरं पर्व. 12 मे रोजी आसाममध्ये शपथविधी सोहळा. हेमंता बिस्वा दुसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ. पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींना ऑफर. माझ्यासोबत या, 10 वर्षात गुजरातला जेवढं दिलं तेवढं देईन. मोदींचा रेवंत रेड्डींना प्रस्ताव. उन्हाच्या तडाख्यात आनंद वार्ता. अंदमानात यंदा मान्सूनचं लवकर आगमन होणार. 14 ते 20 मे दरम्यान मोसमी वारे अंदमानच्या समुद्रात दाखल होण्याचा अंदाज. महाराष्ट्रातही वेळेआधीच पाऊस दाखल होण्याची शक्यता. कांद्याचे दर घसरल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. संभाजीनगरात 100 ते 150 रुपये प्रति क्विंटल कांद्याची विक्री. शेतकऱ्यांच्या हाती खर्चही येईना.